खरं तर मराठी अमराठी याबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही. कारण मराठी माणसासाठी सर्वाधिक काम करण्याचं काम, मुंबईकरांना सर्वाधिक ताकद देण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महायुतीने केलेलं आहे. तुम्ही असताना, तुमचं सरकार मुंबईत असताना मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्हाला जाऊन राहावं लागलं. हे पाप जर का कोणाचं असेल तर ते उभाटा गटाचं काम आहे. देवा भाऊंनी मुंबईतल्या माणसाला मुंबईत परवडणारं घर देण्याचं काम केलं. तुमचं सरकार असताना बीडीडी चाळीमध्ये 50 लाख रुपयाची किंमत तुम्ही घरासाठी ठेवली होती. का ठेवली होती? तर मराठी माणसानं बीडीडी चाळीमध्ये घर न घेता हे कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी माणूस गेलं पाहिजे, हे तुमचं षडयंत्र होतं. परंतु देवाभाऊंचं सरकार आलं आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्वसामान्य मुंबईकराला घर देण्याचं काम देवाभाऊंनी केलं. त्यामुळं मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही. तुमचे मुंबई महापालिकेतले किती कंत्राटदार मराठी होते हे एकदा संजय राऊत यांनी जाहीर करावं. तुम्ही दुसऱ्या कंत्राटदारांना सगळे निविदा देणार, कंत्राट देणार, मलिदा खायला दुसऱ्याला देणार आणि गळा मात्र मराठी माणसाच्या नावाने काढणार. इथला मराठी माणूस जागावलेला आहे, इथला मराठी माणूस सुज्ञ आहे आणि हा मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवून देतोय. विधानसभेच्या निवडणुकीत देखील तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये इथला जागा झालेला मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.